Hello, hello. This is the Maya Artifact episode number 1342. आजची तारीख आहे November 17, 2018. आता वाजले करीब रात्रीचे 1 वाजले आहे. राईट ना मी नागपूर मध्ये माझ्या रूमवर टेरेसवर फिरून राहिलो आहे. टेम्परेचर दिसते का मला? थांब, दिसते. वाईज वेदर करंट लोकेशन नागपूर. ओके, 20 डिग्री सेल्सिअस तापमान आहे. राईट ना मी जिथे आहे तिथला धरमपेठ नागपूर इथला टेम्परेचर आहे 20 डिग्री सेल्सिअस. हलकी हलकीशी थंडी आहे आणि या थंडामध्ये नाही का खूप गजबची फिलिंग आहे. म्हणजे एक हलकीशी म्हणजे थंडी म्हणजे कसं असते की खूप जास्त थंडी नाही, म्हणजे खूप जास्त थंडी असली गोठून राहिलंय ते म्हणजे गाणफाड थंडी. बट तेवढी थंडी नाही. इट इज लाईक एकदम लिटिल, म्हणजे इट इज लाईक आपल्याला स्वेटर घालायची गरज नाही, बट एवढं पण नाही का आपल्याला घाम पण येऊन जाईल. इट इज लाईक रिअली चिल, मस्त हलकी हलकीशी. असं वाटते का कोणीतरी नाही का एसी लावली आहे बा पूर्ण ऑल अराउंड, म्हणजे पूर्ण ऍटमॉस्फिअर मध्ये कोणतरी एसी चालू केली, मस्त हलकी हलकीशी थंडी हवा येऊन राहिली आहे. बस अशाच प्रमाणे आहे, बहुतच गजब. आणि इट फील्स रिअली इन्क्रेडिबल. म्हणजे असं हलकी हलकीशी थंडी हवा लागली का, अरे मेरे बाप, कुछ तो गजब हो रहा है. हिवाळ्याचे दिवस असेच असतात, ऍटलिस्ट इंडियामध्ये तरी असतात. बाकीच्या कंट्रीमध्ये गाणफाड थंडी मायाची डायरेक्ट 8-9 डिग्री सेल्सिअस. बोक्कात लवडा काव आहे, मरून जाईन माणूस. सीमलेस थंडी, म्हणजे जास्त हे पण नाही, जास्त थंडी वगैरे असते म्हणा. जस्ट लाईक जेव्हा आपण जानेवारी किंवा डिसेंबर मध्ये जाऊ ना, तेव्हा नाही का डिसेंबर मध्ये गाणफाड थंडी असते. बट इट्स लाईक अ नोव्हेंबर, सो एक प्रकारे हलकी हलकीशी थंडी आणि मस्त वाटून आलाय. अदर दॅट आज मी सक्सेसफुली माझा दिवस वेस्ट केला. सक्सेसफुली. म्हणजे मी आज इतका पण आळशी आहो हे मला आज माहित पडलं. एवढा आळशी डूड, इट जस्ट लाईक दुनिया में माझ्यासारखा आळशी कोणी नसेल, एवढा आळशी आहे मी. आणि आज मी सिद्ध करून दाखवलंय, लिटरली सांगतो. आज सकाळी सांगू, काल रात्री झोपलो मी, ठीक आहे, 12 वाजता आलो, 1 वाजता झोपलो, ठीक आहे. काही पिक्चर वगैरे काही बघितलं नाही, काही नाही, नुसतं थोडा वेळ टाइमपास केला आणि देन झोप लागली. झोपलो 1 वाजता. 1 वाजता झोपलो, 8:30 वाजता उठलो. राईट. सो 1 ते 8:30 हॅड इनफ झोप आहे. म्हणजे ऍटलिस्ट करीब तू 7-7.5 घंटे झोपला. राईट. 7.5 घंटे झोपला, हॅड इनफ झोप आहे ना. 7.5 नंतर तुला झोपायची काही गरज नाही. सो 7:30 वाजता उठलो, हागायला गेलो. त्याच्यानंतर मग मी ऍक्च्युली उठलो होतो. 7:30 वाजता उठलो, हागायला गेलो, दात वगैरे घासले नाही. बस लॅपटॉप सुरू केला आणि प्लांटरी डाउनलोड करण्याचा प्रयत्न करून राहिलोय. खूप सर्च करून राहिलोय, या साईटवर त्या साईटवर, इकडे तिकडे वगैरे. शेवटी ओडोडेस्टोर भेटला, तर तिथे मी ऍज अ स्टुडंट कॉपी डाउनलोड मारून राहिलो वगैरे. तर देन मला मग त्याच्यानंतर मग माहित पडलं, मग माझं डाउनलोड कॅन्सल झालं आणि पूर्ण 2.5 GB चा हेपाडा झाला. सो मग ते जाऊ दे बोक्कात. मग आणि या प्रोसेससाठी मला करीब 10:30-11 वाजले. ड्युरिंग 10:30-11 वाजेपर्यंत मी काहीच नाही केलं, नुसतं प्लांट थेडी आणि नुसतं सर्चिंग करून राहिलोय. इट जस्ट लाईक काल रात्री मी स्वप्नातही प्लांट थेडी करून राहिलोय. इट जस्ट लाईक पाईप टाकून राहिलो, त्याचे आयसोमेट्री काढून राहिलो, PNID काढून राहिलो. माहिती ओकात खाव हे स्वप्न ती प्लांट थेडी, ड्युटीवरी प्लांट थेडी एवढी गाण भरून राहिलं का खूपच जास्त. तर इट इज लाईक स्वप्नात मी प्लांट थेडी करून राहिलो. सकाळी उठूनही मी आल्याबरोबर प्लांट थेडीच पाहून राहिलो, कशाप्रमाणे डाउनलोड करता येईल. आणि मग त्याच्यानंतर मग सगळे प्रयत्न असफल झाले. मग आला राग, कारण तोपर्यंत मी काहीच नाही केलं. नॉट इव्हन दात घासले, नॉट इव्हन एखादी गाणं ऐकलं किंवा पिक्चर पाहिला ना, कुछ नाही. बस पगले समान बसून राहिलो. बस 10:30-11 वाजता आय जस्ट फील रिअली अनसक्सेसफुल. मग काय, मग लवडा मी कसा बोलून राहिलाय, भोक्कत जाऊ दे मायची लवडा. ओपन केला BF 5 बसलो लवड्याचा.
म्हणजे 7:30 ते 11 वाजेपर्यंत मी खूप वाचलं बे, खूप खूप R&D केली, रिसर्च अँड डेव्हलपमेंट केलं. एवढा कोण्या भोकातून डाउनलोड करता येईल मला. मग 10 प्रकारचे साईट बघत बसलो, टॉरंट बघितलं, हे बघितलं, लवडा असून बघितलं. त्याच्यानंतर मला O2 भेटलं, त्यातून मग मी डाउनलोड करायला लावलो. करीब 4 GB ची फाईल होती, 2.5 GB डाउनलोड झाले, त्याच्यानंतर कॅन्सल. भोका लवडा, असा राग आला. भोकत जाऊ दे म्हणलं. BF पाहिला, एक BF पाहिला. त्याच्यानंतर थकलो मी आणि झोपलो. आणि मग झोपलो होतो. मग उठलो करीब आपलं 2:30 वाजता उठलो, 2 वाजता उठलो, सॉरी 2 वाजता उठलो. 2 वाजता उठलो, मग काय, मग दात घासले. माझ्याकडे इव्हन ब्रश खराब झाले होते, तर मी पहिले तोंडावर हे मारलं, पाणी मारलं थोडस, फेस वॉशने तोंड धुतलं. किराणा दुकानामध्ये गेलो, 2 ब्रश घेतले, साबणी घेतल्या, डेटॉलच्या, साबण पण होती माझ्याकडे, साबण घेतली, आलो. 2 वाजता दात घासले. दात घासल्यानंतर मग जेवण केलं 2:30 वाजता. जेवण केलं, तयारी केली, आणि 3:30 वाजता ऑफिस, आणि आता 12 वाजता घरी. सो जस्ट लाईक आज मी काहीच पुस्तक नाही वाचलं, नुसता टाइमपास केला. नथिंग इव्हन हॅपन. सांगण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, खूप मजेदार गोष्ट आहे, ऐकण्यासाठी पण खूप मजेदार गोष्ट असेल, बट वेळ जवळ येऊन राहिली आहे आणि आपली गांड लागून राहिली आहे. आणि मला याच्याबद्दल काहीच वाटून नाही राहिलं. भोकात जाऊ दे मायाची, काहीच वाटत नाही. भोकात गेली ते भोकात जाऊ दे, काहीच वाटत. जस्ट येत आहे, येणार आहे, दिवस येऊन राहिला आणि मी तो दिवस काढून राहिलाय, बस, काहीच नाही. बट उद्या असं नाही, भोकत नाही उद्या. आता उद्या सुट्टी आहे, 101% सांगतो. उद्या तू गाण फाड, सांगतो एक तरी पेज वाचशील ना, नाव बदलून देईन मी. लिटरली सांगतो, एक तरी पेज वाचशील. तू सांगतो आता तू झोपला, सांगतो किती वाजता झोपशील तू आज तू सांगतो 4 वाजेपर्यंत तू जागी राहशील. 4 वाजेपर्यंत तू पिक्चर पाहशील, युट्यूब बघशील, लवडा लसून बघशील. 4 वाजता झोपशील, दुपारी 11-12 वाजता उठशील. 11-12 वाजता उठल्यानंतर दात वगैरे घासलं, मग त्याच्यानंतर पिक्चर वगैरे पाहिला, त्याच्यामध्ये 3:30-4 वाजून जाईल. 3:30-4 वाजता मग पुन्हा झोपशील, तर डायरेक्ट मग तू करीब 5 वाजता वगैरे 7 वाजता वगैरे उठशील. त्याच्यानंतर तू आंघोळ पाणी केल्यानंतर मग तू नाही का इथे टेरेसवर फिरशील. टेरेसवर तू करीब संध्याकाळी 8:30-9 वाजेपर्यंत तू फिरतच राहशील. 9:30 वाजता जेवण केलं, त्याच्यानंतर तू पुन्हा पिक्चर पाहशील. पिक्चर पाहिलं, त्याच्यानंतर पुन्हा 12-1 वाजेपर्यंत पिक्चर पाहशील. त्याच्यानंतर संडेच आहे, आणि संडे म्हणजे सुट्टी भोकात. बट उद्या असं होणार नाही. उद्या विशाल येणार आहे इथे, सो उद्या आम्ही जाऊ म्हणतो कुठे, म्हणजे आता संध्याकाळी उद्या सुट्टीच आहे, प्लांटेडवाल्यांना सुट्टी आहे. बादलला म्हणजे आहे, त्याला जायचं आहे. सो तर त्याची पुढे घाण लागली सीनमुळे, आम्हाला सुट्टी आहे. सो दॅट इज गुड. म्हणजे बादलची गाण लागली याच्यामुळे नाही, बट मला सुट्टी आहे, दॅट इज गुड. बादलला ऑफिस मध्ये जायचं आहे, म्हणजे त्याची गाण लागली आहे, सो दॅट इज बॅड फॉर हिम. बट मी याच्यावर काहीच करू शकत नाही. So this is it. This is the My Artifact episode number 1342. Right now we are at Nagpur, Maharashtra.